नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर गोड धोड आणि नॉनव्हेजच्या रेसिपी आपण खूप पाहिल्या आहेत. आज आपण बघूया डाएटची रेसिपी. यामध्ये मी 4 रेसिपी दाखवणार आहेत आणि यामध्ये भरपूर प्रमाणात असं हाय प्रोटीन, फायबर आणखी न्यूट्रिशन आहेत आणि ह्या पटकन तयार होतात आणि करायला एकदम सोप्या अशा रेसिपी. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. इथे बघू शकता आपली ही पहिली रेसिपी आहे. चला तर आपण याला सुरुवात करूया. एका बाउल मध्ये आता इथे मी राजमा घेतलेला आहे 1/4 कप, काबुली चना घेतलेला आहे 1/4 कप आणि त्याचबरोबर हिरवे जे मूग आहेत ते 1/4 कप घेतलेले आहेत. आणि आता आपण हे रात्रभर साठी भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण सकाळी एक 10 ते 12 तासानंतर बघायचं आहे. आता इथे बघू शकता 10-12 तास झालेले आहेत आणि सकाळी मी 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण कुकर मध्ये शिजवून घेऊया. आता इथे मी एक छोटा कुकर घेतलाय, त्यामध्ये आपण हे सगळे घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित फुललेले आहेत त्यामुळे एक रात्र पूर्णपणे भिजवायचं, म्हणजे व्यवस्थित आपले जे काबुला चना असेल किंवा हिरवे मूग असतील, राजमा असेल, व्यवस्थित हा भिजला जातो. त्यानंतर त्यावरती पाणी घातलं, चवीनुसार मीठ ऍड केलं आणि कुकरला आहे ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता इथे बघू शकता बरोबर आपण कुकर थंड करून घेतलेला आहे शिट्ट्या झाल्यानंतर आणि आता आपण हे काढून घेऊया. तर व्यवस्थित आपलं परफेक्ट असं हे शिजलेलं आहे. हरभरा पण व्यवस्थित शिजलेला आहे. तर बघू शकता आपण चेक करून बघूया. बघा एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे. जास्त पण शिजवायची याची गरज लागत नाहीये. 3 शिट्ट्यांमध्ये लगेच बंद करून घ्यायचे. आता मी इथं चाळणीवरती काढून घेते कारण की आपण हे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी नकोय, तर मी थोडंसं ज्याच्यामध्ये पाणी आहे ते काढून घेते. ते पाणी तुम्ही कोणत्याही आमटीमध्ये किंवा कशामध्ये कालवणामध्ये याचा वापर करू शकता, फेकून द्यायची गरज लागत नाही. आता आपण हे सगळं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्यानंतर त्यावरती चिरलेला कांदा घालायचा बारीक, त्यानंतर टोमॅटो घालायचं. टोमॅटो घालताना बिया काढून घ्यायच्या, नंतर घालायचं. त्यावरती फ्रेश कोथिंबीर घालायची. त्यानंतर चवीनुसार थोडंसं लागत असेल तर मीठ घालायचं, चाट मसाला घालून घ्यायचा आणि जिरा पावडर असते ती थोडीशी घालायची, लाल चटणी घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. लाल चटणी तुम्हाला घालायची नसेल तर त्यामध्ये मिरची बारीक चिरून घातली तरी चालू शकते, परंतु लाल चटणीने थोडीशी टेस्ट येते, तर तसंही तुम्ही करू शकता. बघा आता आपली परफेक्ट भेळ आहे ती तयार झालेली आहे. आणि आता आपण हे सकाळी तुम्ही हे थोडंसं घेऊन त्याच्यासोबत दह्याची 1 वाटी छोटी घेऊन हे खाऊ शकता. भरपूर प्रमाणात याच्यातून तुम्हाला हाय प्रोटीन भेटतील, त्यानंतर न्यूट्रिशन फायबर भेटतील. याच्यामध्ये फायदा म्हणजे राजम्यामध्ये प्रोटीन फायबर आयरन असतं, काबुली चण्यामध्ये प्रोटीन फायबर असतं, मुगामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. या सगळ्यापासून काय फायदे आहेत? वजन नियंत्रित राहतं, आपलं हृदय स्वस्थ राहतं, त्यानंतर डायबिटीस वाल्यांसाठी चांगलं असतं, इम्युनिटी बूस्ट होते, आपली पचन क्रिया असते ती सुधारली जाते. त्यामुळे अनेक फायदे, तर नक्की तुम्ही याचा आपल्या आहारामध्ये डेली वापर करा. यापासून भरपूर असे फायदे आहेत. चला तर आता पहिली रेसिपी झालेली आहे, वळूया आपण पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी आपली हेल्दी लाडूचीच आहे, परंतु याच्यामध्ये शुगरचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे डायबिटीसची लोकही हे लाडू आहेत ते खाऊ शकतात. हा लाडू येथे तुम्ही 1 कप दुधाबरोबर किंवा 1 ग्लास दुधाबरोबर खाल्ला तर याच्यातून भरपूर प्रमाणात तुम्हाला हाय प्रोटीन मिळतील, कॅल्शियम भेटल किंवा याच्याबरोबर जे काही पोषक घटक असतील ते सगळे तुम्हाला भेटले जातील. चला तर आता आपण सुरुवात करूया. इथं याच्यासाठी मी आता इथं थोडेसे बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेला आहे, त्यानंतर याचबरोबर जे काही सीड्स तुमच्याकडे असतील, सनफ्लॉवर सीड्स असेल किंवा दुसरे कोणते असतील घरामध्ये आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सिया सीड्स घेतलेले आहेत मी. त्यानंतर मी तर खजूर घेतलेला आहे, त्यातील बिया काढून घेते. 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे. तर भरपूर प्रमाणात याच्यामध्ये प्रोटीन वगैरे सगळं भेटले जातात, पोषक घटक भेटले जातात आणि याच्यामध्ये आपण गुळाचा किंवा साखरेचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे डायबिटीसची लोकही हे आवडीने खाऊ शकतात. तर आता आपण शेंगदाणा आहे तो शेंगदाणा सुरुवातीला एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तुम्ही मुलांना जर बाहेरचं काही असं चॉकलेट वगैरे असे काही पदार्थ खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीचा जर लाडू करून ठेवले आणि त्यांना कधीही स्कूलमधनं आल्यानंतर दुधासोबत ह्याच्यातील 1 लाडू दिला तर भरपूर प्रमाणात त्यांना हेल्दी असं खाणं त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि काहीतरी चांगलं खाल्लं जाईल. चला तर आता आपण याचबरोबर थोडंसं तूप घालून मी त्यावरती बदाम आहेत ते स्लो गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे बदाम आहेत ते बघा असे थोडेसे फुगून येतात टमकन, म्हणजे समजायचं की आपला बदाम आहे तो भाजलेला आहे. त्याच्यावरती मी तसेच काजू घालून घेतलेले. याचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा याच्यामध्ये आणखीन ड्रायफ्रुट्स असतील काय अवेलेबल, अक्रोड असेल, मखाना असेल तर तेही तुम्ही ऍड करू शकता. आता माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी याच्यामध्ये घातलेले आहेत. आता सीड्स मध्ये पण तुमच्याकडे पंपकिन सीड असतील, कलिंगडच्या सीड्स असतील किंवा मग सिया सीड्स असतील, ज्या काही तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. आता सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण असेच स्लो गॅसवरती भाजून घेतलेले आहेत.
तर आता हे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटं भाजल्यानंतर ते लगेच भाजले जातात. आता आपण सुरुवातीला थंड करून घेऊया. एक 10 मिनिटं हे थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये हे बारीक करून घ्यायचे. सुरुवातीला आता आपण आहे ते हे थंड करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालून, कारण की लगेच जर गरम गरम तुम्ही घातलं तर मग त्याचा एकदम चिकट गोळा तयार होईल आणि ते व्यवस्थित लागणार नाहीत. शेंगदाणे पण थोडे थंड झाले पाहिजेत. आता बघा हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते थंड झालेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करून घेऊया. आता हे जे आहे ते इतके हेल्दी आहेत की तुमच्या केसापासून, हृदयापासून, हाडापासून ते तुमच्या स्किन पर्यंत म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी फायदेमंद आहेत. ज्यांना पण कमजोरी असेल, कंबर दुखती, हातपाय दुखतात बसता उठताना, तर अशा लोकांनी अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवा आणि 1 ग्लास दुधाबरोबर हा रोज एक लाडू सकाळी किंवा संध्याकाळी खाल्ला तरी भरपूर प्रमाणात तुम्हाला याच्यामधनं जे पोषक घटक तत्व आपल्या शरीराला पाहिजे असतात ते मिळले जातात. आणि याचा फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या केसापासून, हृदयापासून, स्किन पर्यंत प्रत्येक गोष्टीला आपल्याला आहे ते याच्यामधून फायदा होतो. चला तर आता जे मी खजूर घेतला होता तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती जे आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले होते त्यावरती घालून घ्यायचा आहे आणि आता आपण हाताने हा मिक्स करून घेऊया सुरुवातीला अशा पद्धतीने. बघा आता सुरुवातीला जो खजूर आहे तो असाच हाताने सुक्का आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा. याला थोडासा ओलसरपणा असतो, तो आपोआप आपल्याला लाडू वळताना त्याची मदत होते. आणि थोडंसं ड्रायनेस वाटला तर याच्यामध्ये तूप घालून घ्यायचंय, 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये तूप घालायचं, जसं लागल तसं. पण सुरुवातीला आपण हे खजूर आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये भरपूर पोषक घटक तत्व आहेत आणि एकदम हेल्दी. बाहेरचं काही खाण्यापेक्षा अशा पद्धतीचे लाडू जर तुम्ही बनवून ठेवले आणि मुलांना जाता येता दिले, स्कूलमधनं आल्यानंतर दिले, वयस्कर लोकांना जर दुधासोबत दिले तर खूप म्हणजे खूप असे फायदे होतात. चला तर आता आपण लाडू वळायला घेऊ. याच्यामध्ये मी 1 चम्मच भरून तूप घालून घेतलेले आहे, जास्त तूप घालायची गरज लागत नाही याला. आता इथं बघू शकता अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. आपले परफेक्ट असे लाडू वळले पण जात आहेत बघा. एकदम इझिली लाडू आहे तो एका हाताने सुद्धा वळता येतोय. आता असेच मी सगळे लाडू आहेत ते वळून घेते. नक्की तुम्ही ही जी रेसिपी आहे ती नक्की बनवून बघा, कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवा. जी डायबिटीजची लोक आहेत तीही हे लाडू आहेत ते निसंकोचपणे किंवा आवडीने खाऊ शकतात. आता बघू शकता अशा पद्धतीचे लाडू तयार झालेले आहेत. माझ्या आधीच्या ही रेसिपी ज्या ड्रायफ्रुट्सच्या आहेत लाडूच्या किंवा ज्या बिना साखरेचे लाडू बनवलेले तेही मी युट्यूबवरती अपलोड केली, तुम्ही पाहू शकता. चला तर आता इथं बघू शकता आपले लाडू मस्तपैकी तयार झालेले आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. नक्की तुम्ही बनवून बघा आणि रोज दुधासोबत 1 लाडू खाल्लाच पाहिजे. चला आता आपण लाडू सर्व करून घेऊया आणि टेस्ट करून बघूया कसे झालेले आहेत. एकदम सॉफ्ट असे लाडू तयार होतात, त्यामुळे वयस्कर लोकही इझिली खाऊ शकतात. चला तर आता आपली सेकंड रेसिपी म्हणजे दुसरी रेसिपी पण तयार झालेली. अप्रतिम असे लाडू आपले झालेले आहेत. आता आपण हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूया आणि आता वळूया आपण पुढच्या रेसिपीकडे. चला मंडळी, आता आपली तिसरी रेसिपी आहे ती बेसन पनीरची पोळी आहे. अप्रतिम अशी होते आणि भरपूर अशी हेल्दी आहे. याच्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर आणि हे आहे ते वजन कमी करण्यासाठी, रक्तातील जी साखरेचं प्रमाण असतं ते नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. तर चला तर अशी एकदम हेल्दी अशी आपण रेसिपी पाहूया. त्यासाठी आता आपण इथं सुरुवातीला इथे आता मी 1 कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला तर माहितीच असेल पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि पनीर हे स्नायूंसाठी खूप फायदेमंद असतं. वजन कमी करण्यासाठी फायदेमंद असतं किंवा मग कॅल्शियम असतं तर ते हाडांसाठी चांगलं असतं. फायबर असतं ते आपली पचनक्रिया सुधारतं. तर हे सगळे याच्यामध्ये असल्यामुळे आपल्या शरीरासाठी जे जे घटक पोषक लागणार ते सगळे याच्यामध्ये असतात. आता इथं मी बेसन घेतलेलं आहे, त्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ ऍड केलं, हळद घातली, त्यानंतर लाल तिखट घालून घेतलं. आता यातील मी अर्धा कांदा घालून घेते आणि फ्रेश कोथिंबीर चिरलेली घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आता इथं टोमॅटो चिरलेला होता. हा टोमॅटो चिरत असताना मी यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. इथं काय करायचंय, कांदा घालत असताना थोडंसं हाताने कुस्करून घालायचं आहे, म्हणजे लवकर त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि असा मोठा मोठा कांदा राहत नाही. आता इथं बघू शकता व्यवस्थित आपण हे चांगलं बॅटर आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही इथं हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊ शकता, पटकन मिक्स होतं. आता इथं मी थोडं आणखीन पाणी घालते म्हणजे व्यवस्थित आपल्याला पोळी आहे ती भाजता येईल.
आता याच्यामध्ये काय करायचंय, 100 ग्राम आहे ते मी पनीर घेतलेलं आहे आणि हे फ्रेश पनीर आहे आणि ते याच्यावरती किसून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरीही चालू शकतं. आणि त्यानंतर पनीर शेवटी का घालायचं आहे, कारण की सुरुवातीला घातलं तर ते आपण जे मिक्स करताना ते पूर्ण त्याच्यामध्ये एकदम स्मॅश होऊन जाईल, तर त्याच्यासाठी पनीर आहे ते शेवटी घालून घ्यायचे. आता एक छोटा पॅन घेतलेला आहे, तर थोडंसं तेल घालून घेतले आणि त्यानंतर त्यावरती आपण हे जो बेसनचं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे. आता हे आहे ते मीडियम ते स्लो गॅसवरती एक बाजूनी थोडंसं भाजून घ्यायचे. बॅटर घातल्यानंतर थोडंसं चमच्याच्या साहाय्याने असं पसरवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूनी बेसन पनीर पोळी आहे ती भाजून घ्यायची. एक साईडनं थोडीशी भाजत आली ना की मग चमच्याच्या साहाय्याने आपण पलटी करून घ्यायची. तर बघू शकता एक बाजूनी भाजलेली, आता मी पलटी करून घेते. एकदम फास्ट गॅसवरती भाजायची नाहीतर मग ते एकदम जळून जाईल. आता दुसऱ्या साईडने पण मी भाजून घेतलेली. आता परफेक्ट आपली बेसन पनीर पोळी भाजून झालेली. आता आपण ती काढून घेऊया. तर बघू शकता त्याचा कलर कसा दिसतोय ती, आणि दोन्ही साईडनी छानपैकी खरपूस भाजून घेतलेली आहे. अप्रतिम अशी लागते चवीला. तुम्ही फक्त बेसनची पोळी करत असाल तर अशा पद्धतीची पोळी करून बघा, अप्रतिम अशी लागते. आणि हे तुम्ही नाश्त्यासाठी मुलांना देऊ शकता, टिफिन मध्ये देता येते किंवा मग दुपारच्या जेवणासाठीही उत्तम आहे. अशा पद्धतीने आता आपण दुसरी ही बेसनची पोळी आहे ती घालून घेऊया. अशा पद्धतीने थोडीशी पसरवून घ्यायची. आणि सकाळच्या गडबडीत काय होतं, झटपट असा हेल्दी नाश्ता तयार होतो, त्यामुळे करायला एकदम असा सोपा आहे. चला तर आता ज्यांची मुलं जिमला जात असतील तर त्यांनी नक्कीच अशा पद्धतीचा नाश्ता आहे तो मुलांना बनवून देऊ शकता. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक तत्व आहेत. प्रथिने, कॅल्शियम, फायबर आहे. बरेच असे काही घटक आहेत की ज्याच्यापासून आपल्या शरीराला संपूर्ण फायदा होतो. चला तर आता आपण दुसरी पोळी मी घालून घेतलेली आहे, ती अशा पद्धतीने सोनेरी रंगापर्यंत चांगली खरपूस भाजून घ्यायची. आता हे सर्व करत असताना किंवा खात असताना हे टोमॅटो सॉस वगैरे याच्याबरोबर खायचं नाही. शक्यतो हे खाताना आहे 1 वाटी किंवा 100 ते 150 ग्राम दही याच्यासोबत खायचे. म्हणजे काय होतं, आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळाले जातात. याच्यातून तर मिळणारच आहेत, पण दह्यातून पण मिळतात. त्यासाठी तुम्ही ही जी बेसनची पोळी आहे ती खात असाल तर तेव्हा शक्यतो दह्याचा वापर करा. टोमॅटो सॉसचा वापर करू नका. मुलांनाही देताना शक्यतो दह्याचा वापर करा. आता इथं बघू शकता तिसरी बेसनची पोळी आहे ती अशाच पद्धतीने भाजून घेते आणि आता आपण सर्व करून घेऊया. आता मस्तपैकी आपली भाजून झालेली आहे, छान असा वास सुटलेला आहे आणि आता आपण सर्व करून घेऊया. इथं बघू शकता सकाळची छानपैकी कोळी कोळी ऊन पण त्याच्यावरती आलेली आहेत. आणि हा नाश्ता मी सकाळीच बनवलेला आहे. त्याच्यासोबत ना 1 वाटी भरून दही हे करायचं, म्हणजे भरपूर प्रमाणात हाय प्रोटीन आपल्याला त्याच्यातून मिळाले जातील. बरं, मग इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि रेसिपी माझी थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आता ही रेसिपी तर आपली मस्तपैकी तयार झालेली. आता राहिली एक रेसिपी, ती रेसिपी आपण बघूया. ह्या 4ही रेसिपी एकदम अशा हेल्दी आहेत, तर नक्की याचा वापर तुमच्या आहारामध्ये करा. नक्कीच तुमच्या शरीरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी हे फायदेमंद अशा आहेत. चला तर अप्रतिम असा आपला बेसन पनीरची पोळी तयार झालेली आहे. आता वळूया आपण पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी आहे ती झटपट मसाला ताक कसं करता येईल तर त्याची रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी अशा पद्धतीचे आपण क्यूब तयार करणार आहे. चला तर मग त्यासाठी आता इथं मी एक मिक्सर घेतलेला आहे आणि त्यावरती फ्रेश अशी जी पुदिन्याची पानं आहेत ती घालून घ्यायची. ही मी पानं आहेत ती खुडून घेतलेली आणि स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेली आहेत. याचबरोबर आता इथं आपण फ्रेश कोथिंबीर घेणार आहे आणि कोथिंबीर पण एकदम फ्रेश घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तुम्हाला याचं प्रमाण किती जास्त बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही वाढवू शकता. आता इथं मी कोथिंबीर घातल्यानंतर त्यावरती थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. एक 25-30 पानं असतील, तीही कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत. आता कढीपत्ता घातल्यानंतर याच्यावरती एक मिरची घातलेली. आता ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी फक्त एक मिरची मोडून याच्यावरती घातलेली आहे. मिरची तिखट नसेल तर जास्त घालू शकता. एका लिंबाचा रस काढलेला आहे तो याच्यावरती आपण घालून घेऊया. आता इथं लिंबू रस घातल्यानंतर त्यावरती आपण आता इथं काळं नमक असतं ते 1 चमचा भरून घालून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर इथं 1 चमचा भरून इथं मी जिरं घालणार आहे. तुम्ही जिरा पावडर घातली भाजलेल्या जिऱ्याची तरी चालू शकतं किंवा अख्खं जिरं घातलं तरीही चालू शकेल. आता इथं मी जिरा वापरलेला आहे. त्याचबरोबर इथं आता जो चाट मसाला असतो तो चाट मसाला थोडा जास्त घालायचा आहे. 1 चमचा फुल भरून घाला, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. आता इथं मी त्याला मिक्सर मध्ये चांगले छानपैकी असं बारीक फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे गाळून घेऊया.
छानपैकी एकदम बारीक वाटायचं आहे. ज्याचा चोथा असतो तो आपण बाजूला काढणार आहे, इथं बघू शकता. त्यानंतर मी एक बाउल घेतला, त्यावरती गाळण ठेवली आणि गाळणीवरती आपण आता हे चमच्याच्या साहाय्याने दाबून दाबून व्यवस्थित त्यातील अर्क आहे तो सगळा काढून घेऊया. हे तुम्ही पुन्हा पण एकदा बारीक करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे करू शकता. म्हणजे जसं तुम्हाला बर्फाचा ट्रे असतील, 1-2 असतील शिल्लक, तर आता मी एका ट्रेच्या अंदाजाने एवढं दाखवलेलं आहे. म्हणजे जे आपले 2 ट्रे मध्ये बसू शकतं अशा अंदाजाने दाखवलेलं आहे. चला तर आता हे पाणी गाळून घेतलेलं आहे. आता आपण इथं जो फ्रीज मधला बर्फाचा ट्रे असतो तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कपाच्या साहाय्याने आपण ओतून घेऊया. हे काय होतं, तुम्ही असं बनवून ठेवलं ना तर मुलं ही झटपट तयार करून घेऊ शकतात. घरातील कोणतीही व्यक्ती जर त्याला मसाला ताक करून प्यायचा असेल तर झटपट ह्याच्यातील 2 क्यूब टाकले की पटकन असं तयार करून घेता येईल आणि असं तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता. तर एकदम झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे आणि पिताना एवढी टेस्टी लागते ना, खूपच अप्रतिम अशी लागते. जेव्हा आपल्याला इच्छा होते मसाला ताक पिण्याची तर तेव्हा झटपट बनवायचा खूप कंटाळा येतो ना. अशा वेळेस जर आपण बाहेरनं आलं आणि तयार असलं तर कसं झटपट तयार होतं आणि नुसते क्यूब टाकायचे, ताक टाकायचं आणि मिक्स केलं की आपल्याला ती तयार होते. चला तर आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि 1 तासाभरानंतर बघूया. आता 1 तास झालेला आहे, तर बघू शकता सगळं सेट झालेले आहेत आपले. आता आपण ह्याचे क्यूब आहेत ते काढून घेऊया. मस्त असे दिसत आहेत का नाही, एकदम चॉकलेट सारखे. चला तर आता आपण यातील क्यूब आहेत ते काढून घेऊया आणि मसाला ताक बनवून घेऊया. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर मग तुम्ही याचं प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू शकता. आता आपण यातील क्यूब आहेत ते काढून घेऊया एका डिश मध्ये, थोडेसे 2, आणि त्यानंतर आपण ताक बनवून घेऊया. उन्हाळ्यासाठी पिण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे, तर नक्की बनवून बघा. चला आता मस्तपैकी क्यूब आपले तयार झालेले आहेत, अप्रतिम असे दिसत आहेत. आता आपण 1 ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे क्यूब आहेत ते घालून घेऊया. आता इथं मी ताक घेतलेलं आहे, आणून ठेवले, एका ग्लासमध्ये ओतून घेतले सुरुवातीला. आता याच्यामध्ये सुरुवातीला मी हे क्यूब घालून घेणार आहे. इथं मी 2 घालते कारण की ग्लास मोठा आहे. तुमचा ग्लास जर छोटा असेल तर एकही पुरेसा होतो. तुम्हाला जेवढं स्ट्रॉंग आवडत असेल तसं तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता. त्यानंतर यावरती ताक घालून घ्यायचे आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं थोडंसं मीठ वगैरे कमी वाटते किंवा काय तर तुम्ही ते वरनं थोडंसं ऍड करू शकता. आता इथे बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ताक सर्व करायचं. एकदम इझिली 2 मिनिटात तुमचं ताक, मसाला ताक आहे ते तयार होऊ शकतं. मग कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडली असल्यास नक्की ह्या 4ही रेसिपी करून बघा आणि कशा झाल्या त्या नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये मी 2 रेसिपी दाखवणार आहे, त्यामध्ये भरपूर प्रमाणात अशाच प्रकारचे हेल्दी घटक, पोषक तत्व आहेत आणि ज्यांना कमजोरी आहे, ज्यांचे हातपाय दुखतात अशा लोकांसाठी ह्या फायदेमंद आहेत. तर नक्की ह्या रेसिपी बघा.